आता आपण वर्तुळाशी संबंधित क्षेत्रफळे या प्रकरणातील स्वाध्याय 11.1 मधील प्रश्न 8वा पाहणार आहोत. 15 मीटर बाजूंची लांबी असलेल्या एका चौरसाकृती मैदानातील एका कोपऱ्यात बसविलेल्या खुंटीला एक घोडा 5 मीटर लांबीच्या दोराने बांधला आहे. हे आपल्याला आकृतीमध्ये दाखवले आहे. तर घोडा चरू शकेल इतक्या भागाचे क्षेत्रफळ काढा आणि 5 मीटर लांबीच्या दोराऐवजी 10 मीटर लांबीचा दोर बांधला तर घोड्याच्या चरावयाच्या क्षेत्रात झालेली वाढ किती ते काढा. इथे आपल्याला पायची किंमत 3.14 दिलेली आहे. आपण आकृतीमध्ये पाहिले तर हा 15 मीटर बाजू असलेला चौरस आहे आणि याच्यामध्ये घोडा चरत आहे. घोड्याची दोरी 5 मीटर असल्यामुळे फक्त 5 मीटर इतक्याच क्षेत्रामध्ये घोडा चरू शकतो. हे आपण आकृतीच्या द्वारे इथे दाखवलेले आहे. 15 मीटर चौरसाकृती मैदान आणि 5 मीटरपर्यंत घोडा इथे चरू शकेल. ही आकृती आपण पाहिली तर आपल्याला कळतं की घोडा 1/4 भागामध्ये चरत आहे. म्हणजेच हा वर्तुळाचा 1/4 भाग असल्यामुळे थिटा बरोबर 90° येईल व आर बरोबर 5 मीटर असेल. यामध्ये थिटा बरोबर आहे 90° व आर बरोबर 5 मीटर. पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, घोडा चरू शकेल इतक्या भागाचे क्षेत्रफळ काढा. म्हणजे दोरी 5 मीटर असताना तो किती भागामध्ये चरू शकेल हे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे आहे. म्हणजेच वर्तुळाच्या 1/4 भागाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे आहे. ह्याला आपण त्रिज्यांतर खंडाचे सूत्र वापरणार आहोत. येथे आपण त्रिज्यांतर खंडाला नावे देऊन घेतलेली आहेत. त्रिज्यांतर खंड OACBचे क्षेत्रफळ. येथे सूत्र लिहून घेऊया. थिटा भागिले 360 गुणिले पाय आरचा वर्ग. थिटा म्हणजेच 90° भागिले 360 गुणिले पायची किंमत दिलेली आहे 3.14 गुणिले 5 गुणिले 5. ह्यांचा आपण गुणाकार केला असता आपल्याला मिळेल 78.5 भागिले 4. हे सोडवल्यानंतर आपल्याला 19.625 सेंटीमीटरचा वर्ग इतके उत्तर मिळेल. आता आपल्याला ही 5 मीटरची दोरी 10 मीटर इतकी करून घेण्यासाठी सांगितलेली आहे. म्हणजे आता आपल्याला त्रिज्या मिळेल 10 मीटर, पण कोन मात्र 90°चाच राहील. यामध्ये आपण पुन्हा त्रिज्यांतर खंडाला नावे दिलेली नाही आहेत. आपण जर डायरेक्ट सूत्र लिहिले थिटा भागिले 360 गुणिले पाय आरचा वर्ग. इथे थिटाची किंमत समानच राहणार आहे 90° भागिले 360. पायची किंमत 3.14. आर मात्र 5 मीटरवरून 10 मीटर झालेला आहे. यांचा गुणाकार केला असता आपल्याला वर मिळेल 314 भागिले 4. 4ने भागाकार केला असता 78.5 सेंटीमीटरचा वर्ग हे आपल्याला 10 मीटर दोरी घेतल्यावर येणाऱ्या त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ मिळालेले आहे.
आपल्याला प्रश्नात त्यांनी विचारलेले आहे की चरावयाच्या क्षेत्रामध्ये किती वाढ झालेली आहे. त्यामुळे आपण 10 मीटर दोरी घेतल्यानंतरच्या भागाचे क्षेत्रफळातून 5 मीटर दोरी घेतल्यावर येणाऱ्या भागाचे क्षेत्रफळ असेल ते वजा करू. $78.5 वजा 19.625 हे केल्यानंतर आपल्याला 58.875 सेंटीमीटरचा वर्ग इतके उत्तर मिळेल. म्हणजे चळण्याच्या क्षेत्रामध्ये इतकी वाढ झालेली आहे.